नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचं बालभारती भाग 2 मधील गणित या विषयातील आपण प्रकरण 7वे वर्तुळ हे बघणार आहोत। तर वर्तुळाचा मुलांनो आज आपण अभ्यास करणार आहोत आणि वर्तुळ म्हणजे काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे मुलांनो। आता बघा, घडी पद्धतीने वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास यातील संबंध पडताळणे। आपण घडी पद्धतीने बघूया मुलांनो की वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास कसं आपण बघतो। बघा, आता कृती करूया। कागदावर एक वर्तुळ काढून त्याच्या कडेवर कापा। आता एक कागदावर तुम्ही वर्तुळ काढा आणि त्याच्या कडेवरून तो कैचीने कापून घ्या मुलांनो। आणि कापल्यावर वर्तुळाच्या केंद्राला काय नाव द्यायचं आहे मुलांनो? वर्तुळाच्या केंद्राला P नाव द्यायचं आहे। तर हे कापून घ्यायचं किनाऱ्यावरून आणि मग त्याच्या सेंटरला केंद्राला नाव द्या P। आणि मग त्याच्यावर काय करायचं? AB हा व्यास काढा। व्यास काढायचं, AB हा व्यास काढा आणि त्याला नाव द्या। मग त्याला अर्ध फोल्ड करा मुलांनो। आकृतीत दाखवल्याप्रमाणे व्यास AB वर वर्तुळाची घडी घाला। मग त्याला आपण काय करायचं? फोल्ड करायचं आहे AB ला। त्याला फोल्ड केल्यानंतर बघा मुलांनो, फोल्ड करायचं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा अजून फोल्ड करायचं। नंतर बिंदू P वर अशी घडी घालायची आहे, असं पेपर तो फोल्ड करायचा आहे की रेषाखंड PA व रेषाखंड PB हे एकमेकांवर येतील। मुलांना आपण आधी सर्कल काढला होता। सर्कल काढल्यावर कात्रीने त्याला कापून घेतलं, मग त्याला मधातून फोल्ड केलं, मग त्याला पुन्हा अजून फोल्ड केलं। पण असं फोल्ड करायचं आहे की आपण इथे जो सेंटरला काय नाव दिलं होतं मुलांना? P नाव दिलं होतं। तर नंतर बिंदू P वर अशी घडी घाला की रेषाखंड PA व रेषाखंड PB एकमेकांवर येतील। हे एकमेकांवर येतील अशा प्रकारे मुलांना आपल्याला घडी घालायची आहे। आणि बघा, घडी आपण घातली एकमेकांवर आणि तुम्हाला बघा आकृतीमध्ये काय दिसत आहे मुलांनो। आणि त्याच्यानंतर ते एकमेकांवर आल्यानंतर मुलांनो बिंदू B हा बिंदू A शी जुळतो, बरोबर आहे? हे एकमेकांशी जुळतात आणि यावरून समजून येते की त्रिज्या PB आणि त्रिज्या PA हे AB च्या निम्मी आहेत। यावरून आपल्याला समजते की वर्तुळाची त्रिज्या PB आणि त्रिज्या PA हे जे व्यास आहे AB च्या निम्मी आहे। म्हणून आपण जसं फॉर्म्युल्यामध्ये सूत्रामध्ये म्हटलं होतं ते हे पूर्ण झालेलं आहे। म्हणून लक्षात ठेवा की आपण फॉर्म्युल्यामध्ये जे म्हटलं होतं सूत्रामध्ये त्याचनुसार हे वर्तुळाची त्रिज्या PA आणि त्रिज्या PB ही व्यास, इथे जो व्यास कोणता आहे मुलांनो? व्यास AB च्या निम्मी आहे। आता मुलांनो आपण वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग बघूया। अंतर्भागाला आपण इंटेरियर म्हणतो आणि बाहेरच्या भागाला एक्सटेरियर म्हणतो। तर आपण मुलांना बघूया वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग। इथे बघा मुलांनो, आपण मैदानात एक वर्तुळ काढून तळ्यात मळ्यात असं आपण खेळतो। एक गेम माहिती आहे आपल्याला, तळ्यात मळ्यात खेळतो लहानपणी। नक्कीच तुम्ही हा गेम खेळत असाल मुलांनो। आपण मैदानात एक वर्तुळ काढून तळ्यात मळ्यात लँड अँड सी हा खेळ खेळतो, आठवतच असेल तुम्हाला। तर तो गेम खेळताना आपण बघा मुलं सर्कल मध्ये राहतात आणि या खेळात जी मुले वर्तुळाच्या आत असतात त्यांना आपण काय म्हणतो? इंटेरियर म्हणू, अंतर्भाग म्हणू। आणि जी बाहेर आहेत बघा, आपण जी आतमध्ये आहेत त्याला आपण तळ्यात म्हणतो आणि जी ह्या वर्तुळाच्या बाहेर आहेत त्यांना आपण मळ्यात म्हणतो। तळ्यात म्हणजे जी मुलं आतमध्ये आहेत आणि तर समजा जी मुले वर्तुळाच्या बाहेर असतात त्यांना आपण मळ्यात म्हणतो। म्हणून गेमचं नाव आहे तळ्यात मळ्यात। तर बघा, ही जी आकृती घेतलेली आहे या आकृतीमध्ये T हा सेंटर आहे, T हा केंद्रबिंदू घेतलेला आहे आणि T हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाकार KL MN हे बिंदू आहेत। म्हणजे बघा आकृतीमध्ये T हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाकार KLMN, बघा KLMN
हे बिंदू आहेत. बघा इथे के एल एम एन हे बिंदू आहेत. तर बघा वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला आपण काय म्हणतो? इंटेरियर म्हणतो, म्हणजेच त्याला अंतर्भाग म्हणतो. आतमधल्याला याला काय म्हणतो मुलांना? आपण अंतर्भाग म्हणतो. आणि बघा बाजूच्या आकृतीत रंगीत केलेला जो भाग आहे तो वर्तुळाचा, हा जो रंगीत केलेला भाग आहे ग्रीन कलरचा, तो काय आहे? वर्तुळाचा अंतर्भाग आहे मुलांनो. म्हणून टी हा जो केंद्रबिंदू आहे आणि आतील हा जो भाग आहे तो अंतर्भाग आहे. जसं बिंदू पी क्यू आर टी, बघा इथे पी क्यू आर टी हे जे बिंदू आहेत मुलांनो, हे काय आहेत? हे बिंदू अंतर्भागातील आहेत, कारण ते आतमध्ये आहेत, म्हणजे तळ्यात आहेत. तर बघा पी क्यू आर टी ह्या बिंदूला आपण अंतर्भागातील बिंदू म्हणूया. आणि बिंदू ए बी डी सी हे वर्तुळाचे बाह्य भाग आहेत. जे आतमध्ये आहेत त्याला अंतर्भाग आणि बाहेरच्यांना वर्तुळाचा बाह्य भागातील बिंदू म्हणूया, आपण बाह्य भाग म्हणूया. म्हणजेच आपण वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग बघितलेला आहे. आता आपण बघूया वर्तुळाचा परिघ. परिघलाच आपण म्हणतो सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. तर वर्तुळाचा आपण मुलांना आता परिघ बघूया. तर इथे पण एक आपल्याला छोटीशी ऍक्टिव्हिटी करून बघायची आहे मुलांनो. जसं आपण ऍक्टिव्हिटीद्वारे किंवा एखाद्या एक्झाम्पलद्वारे आपण केलं तर आपल्याला जो कन्सेप्ट आहे तो कोणताही कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजतो. इथे बघा आता वर्तुळाकार कड असलेली एक वाटी घ्या. बघा इथे कड असलेली एक वाटी घ्या. वाटी घ्यायची आधी आणि हे तुम्ही करून बघा मुलांनो. आणि मग बघा वाटी भोवती दोऱ्याचा एक फेरा घेऊन दोऱ्याचे सर्कल तयार करा. आपण एक कड असलेली वाटी घेतली, मग दोरी घेतली आणि दोरी ह्या पूर्ण वाटी भोवती दोऱ्याचा एक असा पूर्ण फेरा घेऊन दोऱ्याने आपण इथे वर्तुळ तयार केलेला आहे. बघा सर्कल हे तयार झालेला आहे. आणि मग जो गुंडाळलेला दोरा आहे, गुंडाळलेला दोरा बाजूला काढून तो सरळ करा. आता जो गुंडाळलेला हे होता दोरा त्याला आपण काढून सरळ करा आणि सरळ केल्यावर त्याला मोजायचं. जसं एवढ्या ह्याच्याने सर्कल झालं होतं, वर्तुळ झालं होतं, मग त्याला आपण त्या दोऱ्याला खोलायचं आणि मग त्याला मोजपट्टीवर मोजायचं. तर बघा पट्टीच्या सहाय्याने सरळ केलेल्या दोऱ्याची लांबी मोजा. आता बघा पट्टीच्या सहाय्याने ह्या दोऱ्याची किती लांबी आहे ती मोजूया. आणि बघा पट्टीच्या सहाय्याने मिळणारी जी लांबी आहे ती आपण पट्टीच्या सहाय्याने मोजतो. तर मग बघा जी पट्टीच्या सहाय्याने मोजल्यावर आपल्याला जी लांबी मिळालेली आहे त्या लांबीला आपण परिघ म्हणतो. पट्टीच्या सहाय्याने मोजपट्टीवर जेव्हा आपण हे धाग्याला मोजतो तर मिळणारी जी लांबी आहे म्हणजेच दोऱ्याने तयार केलेल्या वर्तुळाचा परिघ आहे. तर यालाच आपण वर्तुळाचा परिघ म्हणतो किंवा सर्कम्फरन्स म्हणतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं मुलांनो वर्तुळाचा परिघ कसा झाला आहे. आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करून बघितली आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इथे बघा मुलांनो आता आपण मोजलं तर वर्तुळाचा परिघ बघा इथून शून्यापासून मोजलं म्हणजे किती आलं 12 सेंटीमीटर. आणि ह्या लाईन 1 2 3 म्हणजे इथे जो वर्तुळाचा परिघ आला आहे मुलांनो तो किती आहे 12 सेंटीमीटर 3 मिमी आहे. कारण इथे बघा 12 पर्यंत आला आणि त्याच्यासमोर 1 2 3 अशा लाईन आलेला आहे. म्हणून हा जो वर्तुळाचा परिघ आहे मुलांनो तो आहे 12 सेंटीमीटर 3 मिमी आहे. आता आपण वर्तुळाचा परिघ बघितलेला आहे आणि आता आपण बघूया वर्तुळ कंस. वर्तुळाचा कंस कसा असतो तो बघूया. वर्तुळ कंस म्हणजे त्याला आर्क्स ऑफ द सर्कल म्हणतो. तर बघूया इथे बघा मुलांनो ही एक प्लास्टिक वर्तुळाकार बांगडी आहे. ही एक प्लास्टिकची आपण बांगडी घेतलेली आहे आणि ही बांगडी ए आणि बी बिंदूपाशी तुटली आहे. समजा इथून आणि इथून ही बांगडी तुटलेली आहे. तर बघा आता चित्रामध्ये ही बांगडी कशी दिसेल आपल्याला. ह्या 2 बिंदूपासून ही बांगडी तुटलेली आहे.
बघा ही जी आहे, पहिले आपण एक प्लास्टिकची बांगडी घेतली होती आणि ती 2 बिंदू त्याच्यावर दाखवले आणि तिथून बांगडी ही तुटलेली आहे. तर दाखवल्याप्रमाणे या बांगडीचे 2 भाग होतील. आता तुटली आहे तर किती भाग होतील मुलांनो? 2 भाग होतील. हा प्रत्येक भाग वर्तुळ कंस आहे आणि यालाच आपण म्हणू AB. AB हे काय आहे? याला आपण वर्तुळ कंस म्हणूया. बघा आता या आकृतीमध्ये आता दुसरं उदाहरण बघूया. या आकृतीमध्ये बघा वर्तुळाकार P आणि Q आहे. P आणि Q असे 2 बिंदू घेतलेले आहेत आणि या बिंदूमुळे वर्तुळाचे 2 भाग झाले आहेत. इथे बघा वर्तुळाचे किती भाग झाले? 2 भाग झालेले आहेत. आणि ह्या भागाला आपण काय म्हणूया? हा प्रत्येक भाग वर्तुळाचा कंस आहे. हा जो प्रत्येक भाग आहे तो वर्तुळाचा कंस आहे. म्हणजे याला PQ ला आपण काय म्हणूया मुलांनो? तर आपण PQ ला आपण वर्तुळ कंस म्हणूया. म्हणजेच P आणि Q बिंदूमुळे 2 कंस तयार झाले आहेत. P आणि Q हे बिंदू मुळे किती 2 कंस तयार झालेले आहेत? बघा हा एक झालेला आहे आणि हा एक दुसरा झालेला आहे. म्हणजेच P आणि Q बिंदूमुळे 2 कंस तयार झालेले आहेत आणि P आणि Q हे बिंदू त्यांचे प्रत्येक कंसाची टोके आहेत मुलांनो. म्हणजे बघा हा एक आर्क तयार झालेला आहे कंस आणि हा एक दुसरा कंस, असे 2 कंस तयार झालेले आहे बिंदू PQ मुळे. आणि कंस PQ या नावावरून झालेल्या 2 कंसापैकी कोणता कंस निश्चितपणे समजत नाही? बघा त्या 2 पैकी कोणता कंस समजून नाही राहिला आहे ते बघा. PQ ला पण ऑब्झर्व करा आणि याला पण ऑब्झर्व करा. तर बघा ते समजण्यासाठी प्रत्येक कंसावर आणखी एक बिंदू घेतात. आता हे आपल्याला समजत नाहीये कोणता आपला कंस आहे, म्हणून ते समजण्यासाठी आपण मुलांनो इथे काय करूया? एक अजून बिंदू घेऊया. ह्या कंसावर आपण पुन्हा एक बिंदू घेऊया आणि त्या बिंदूचा वापर करून कंसातील 3 अक्षरी नाव तयार झालेलं आहे. मग इथे 3 अक्षरी नाव आपण तयार झालेलं आहे. म्हणजे PSQ आणि कंस PRQ. म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्या सर्कलला, ह्या वर्तुळाला 2 कंस आहेत आणि ते कोणते 2 कंस आहेत? PSQ आणि एक आहे PRQ. अशा प्रकारे आपण कंस म्हणजे काय असते ते बघितलेलं आहे मुलांनो. म्हणजे आपण उदाहरण घेतलं होतं, समजा ही एक बांगडी आहे प्लास्टिकची आणि ही इथून समजा तुटली, तर आता इथे PQ दिलेला आहे. तर हा PQ चा एक तुकडा होईल आणि हा दुसरा. तर हे दोन याचे वर्तुळाचे कंस झालेले आहेत मुलांनो. आणि इथे पण बघा तसेच 2 झाले होते कंस. म्हणजे एक PQ झालेला होता आणि दुसरा झालेला होता PQ. पण मग याच्यासाठी आपण इथे मधात पुन्हा एक नाव दिलं S आणि R. म्हणजेच इथे बघा आकृतीत कोणता कंस? कंस PSQ. तर मुलांनो आपलं इथे प्रकरण संपलेलं आहे आणि ह्या प्रकरणामध्ये आपण काय शिकलेलो आहोत? ह्या पाठामध्ये आपण त्रिज्या, व्यास आणि त्रिज्या यांची व्याख्या बघितलेली आहे आणि कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढण्याची पद्धत आपण इथे बघितलेला आहे. पुन्हा व्यास आणि त्रिज्या यामधला संबंध आपण बघितलेला आहे. तसंच वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग बघितला आहे आणि शेवटी आपण परिघ आणि वर्तुळ कंस याचा सुद्धा आपण इथे अभ्यास केलेला आहे मुलांनो. आणि नक्कीच तुम्हाला हे प्रकरण समजलं असेल मुलांनो. तर आज आपण सराव करूया. बघा सरावाद्वारे आपलं हे जे प्रकरण आहे अजून चांगल्या प्रकारे समजेल मुलांनो तुम्हाला. सरावामध्ये नेहमीप्रमाणे जसं याच्या आधीच्या प्रकरणांचा आपण अभ्यास केला आहे मुलांनो, तसंच इथे सुद्धा सराव आपल्याला करायचा आहे आणि सरावामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची तुम्ही उत्तरं आपण सोडवूया आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल मुलांनो. हे प्रकरण अतिशय एकदम चांगल्या प्रकारे समजण्यासाठी. तर बघा सरावामध्ये पहिला प्रश्न आहे, वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिला. किती येईल मुलांनो? वर्तुळाचा व्यास त्रिज्या गुणिला. बघा 2 येईल की 4 येईल? आपण सूत्रामध्ये बघितलेलंच होतं अभ्यासामध्ये वर्तुळाच्या
अगदी बरोबर मुलांनो, वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिला 2. म्हणजे आपल्याला माहितच आहे मुलांनो की समजा आपल्याला इथे वर्तुळ दिलेला आहे मुलांनो, हा केंद्रबिंदू P आहे आणि याचा वर्तुळाचा व्यास ही झाली याची हा केंद्रबिंदू आणि ही AB ही समजा याची व्यास आहे. तर ही जी त्रिज्या कोणती झाली मुलांनो, इथे त्रिज्या झाली AP आणि PB हे 2 त्रिज्या आहेत आणि याचा जो व्यास आहे तो काय झाला मुलांनो, AB हा व्यास आहे. तर बघा इथे समजा हे 2 आहे, तर याचा जो व्यास आहे तो किती होईल, 2 गुणिला त्रिज्या करूया म्हणजे 4 होणार आहे मुलांनो. हे आपण बघितलं होतं. म्हणून इथे आपण कधी व्यास समजा त्रिज्या दिलेल्या वर्तुळाची, समजा आपल्याला दिलेल्या वर्तुळाची त्रिज्या 4 आहे, त्या 4 गुणिला आपण 2 करूया मुलांनो आणि जे उत्तर मिळेल ते व्यास राहील. म्हणजेच त्रिज्येच्या डबल हा काय असतो, व्यास असतो. म्हणून आपलं वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिला 2 हे अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण प्रश्न दुसरा बघूया. वर्तुळाची त्रिज्या बरोबर. तर बघा वर्तुळाशी आता जो याच्या आधी विचारलेला आहे सूत्र तो तसाच सेम आहे, फक्त आधी व्यास होता, आता वर्तुळाची त्रिज्या बरोबर रिकामी जागा भागीला 2 आहे. तर मुलांनो जीवा येणार आहे की व्यास येणार आहे, अगदी बरोबर येणार आहे मुलांनो व्यास आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. तर आता आपण बघूया मुलांनो प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न आहे, वर्तुळाला फिलिंग द ब्लँक त्रिज्या किंवा वर्तुळाला डॅश त्रिज्या आणि अनेक व्यास काढता येतात. हे सुद्धा आपण बघितलंय मुलांनो, वर्तुळाला अनेक त्रिज्याही असतात आणि व्यास पण असतात. म्हणून इथे त्रिज्या किती असतात, एकच असते का, नाही, वर्तुळाला अनेक. अगदी बरोबर उत्तर सांगितलं आहे मुलांनो. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. त्रिज्या 5 सेमी असलेल्या वर्तुळाचा व्यास किती. म्हणजे समजा त्रिज्या जी दिली आहे ती 5 सेंटीमीटर आहे, तर त्याचा व्यास किती होईल. आपल्याला माहित आहे मुलांनो, त्रिज्येचा डबल हा त्याचा, अगदी बरोबर सांगितलेला आहे तुम्ही, व्यास हा डबल असतो. म्हणजे त्रिज्या 5 आहे तर 5चा डबल करावा लागेल, म्हणजे 5 दुने 10. म्हणजे अगदी बरोबर सांगितलेलं आहे मुलांना तुम्ही, वर्तुळाचा व्यास 10 सेंटीमीटर येणार आहे. आता आपण 5वा प्रश्न बघूया आणि प्रश्न क्रमांक 5वा आहे, व्यास 6 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती. तर बघा आपल्याला व्यास दिलेला आहे, तर व्यास 6 आहे, तर त्याची त्रिज्या कशी काढूया. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही, व्यासला म्हणजे 6 ला आपण 2 ने भागूया. अगदी बरोबर, म्हणजे उत्तर 6 भागीला 2 केलं तर 3. इथे एक आहे, पहिला ऑप्शन आहे 12 आणि दुसरा ऑप्शन आहे 3. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघा 3 दाबलेला आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे समजा व्यास 6 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ही किती येईल मुलांनो, 3 सेंटीमीटर येणार आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 6वा बघूया मुलांनो. त्रिज्या 4.5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा व्यास काढा. तर आपल्याला काय करावं लागेल मुलांनो, त्रिज्येच्या डबल व्यास असतो. तर बघा त्रिज्या इथे किती आहे मुलांनो, त्रिज्या इथे त्रिज्या आपल्याला दिली आहे 4.5. म्हणजे हा सर्कल आहे, सर्कलची ही त्रिज्या आहे, त्रिज्या दिलेली आहे 4.5. तर व्यास किती येईल मुलांनो, त्याचा डबल येईल. म्हणजेच इथे 4.5 प्लस 4.5 करावं लागेल आणि आपलं उत्तर येईल. म्हणजे 5 आणि 5 10चे 0, हातचाला 1, 4 आणि 1 4, 8, 9. म्हणजे आपलं उत्तर आलं 9.0, म्हणजेच 9 सेंटीमीटर. तर बघा आपण पर्याय क्रमांक 1 8 करूया का क्लिक, नाही, तुम्ही सांगितलेलं आहे 9. आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर सांगितलेलं आहे मुलांनो. आता याच्या नंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7वा आहे,
इथे सुद्धा बघा व्यास आपल्याला दिलेला आहे. व्यास 12 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती? म्हणजे समजा आपल्याला वर्तुळ दिलेला आहे आणि त्याची व्यास 12 दिलेला आहे, तर आपल्याला त्रिज्या काढायची आहे. तर आपल्याला माहिती आहे मुलांनो, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही, व्यासचा अर्धा त्रिज्या असतो. म्हणजेच आपण 12चे अर्धे करावे लागेल. तर 12/2 म्हणजे अगदी बरोबर 6 उत्तर येते आपलं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करते. म्हणजेच ज्या वर्तुळाचा व्यास 12 सेंटीमीटर आहे त्याची त्रिज्या 6 येईल. कारण 6 + 6 12. आपलं उत्तर बरोबर आहे मुलांनो. पुढचा प्रश्न वाचूया आपण बघा. त्रिज्या 3.2. आता समजा त्रिज्या आपल्याला 3.2 दिलेली आहे. 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाचा आता इथे व्यास काढायचा आहे. बघा प्रश्न सारखे आहेत. किमती बदलत आहे इथे, म्हणजे कधी व्यास दिलेला आहे तर त्रिज्या काढायची आहे आणि कधी तुम्हाला त्रिज्या दिलेली आहे तर व्यास काढायचा आहे. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला काय दिलेलं आहे. एका वर्तुळाची काय दिलेली आहे मुलांनो, आपल्याला एका इथे वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. ही त्रिज्या झाली मुलांनो. त्रिज्या 3.2 दिलेली आहे. आता व्यास काढायचा आहे. म्हणजे 3.2 च्या डबल म्हणजे 3.2 + 3.2 म्हणजे उत्तर किती आलं मुलांनो? 6.4. म्हणजे आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया. हे सुद्धा उत्तर तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. म्हणजे त्रिज्या समजा 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाचा व्यास हा 6.4 सेमी येईल. मग आता 9वा प्रश्न बघा आणि पटापट मुलांना ओरली उत्तर द्या तुम्ही आता. कारण इतके प्रश्न सोडवून आपला एकदम परफेक्ट आपण झालेला, सराव आपला झालेला आहे आणि तुम्हाला सूत्र सुद्धा पाठ झालेले आहेत. बघा त्रिज्या आहे दिलेली 7.1, त्रिज्या आहे 7.1 सेमी असलेल्या वर्तुळाचा आता व्यास काढायची आहे. म्हणजे 7.1 च्या डबल करूया. म्हणजे किती येणार आहे मुलांनो? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 1 तुम्ही म्हटलेला आहे आणि हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 10वा बघूया. इथे व्यास दिलेला आहे 18 सेंटीमीटर. म्हणजे बघा आपण प्रश्न वाचूया. व्यास 18 सेमी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या काढा. बघा आता व्यास दिलेला आहे 18, त्याची त्रिज्या काढायची आहे. अगदी बरोबर. 18चे अर्धे करूया. शाबाश. म्हणजे 18/2 म्हणजे 9 बरोबर सांगितलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 वर आपण क्लिक केलेला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपलं हेही उत्तर बरोबर आलेलं आहे मुलांनो. सगळेच उत्तर मुलांनो तुम्ही अगदी बरोबर दिलेले आहेत आणि याच्यावरून समजून येते की तुम्हाला हे प्रकरण एकदम छानपैकी समजलेलं आहे आणि तुम्ही हे जे फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, ते सुद्धा तुम्ही अगदी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे मुलांनो. आणि इथे आपला आजचा सराव संपलेला आहे. थँक्यू.